तर नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे कारल्याची भाजी. आणि मित्रांनो ही भाजी आहे नाही का कडू नाही होणार मित्रांनो, ही भाजी गोड होणार आहे. तर ती कशी होणार आहे मित्रांनो, तर तुम्ही नाही का हा व्हिडिओ नाही का शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग आता रेसिपीला करू सुरुवात. आज आपण नाही का कारल्याची भाजी बनवणार आहे. म्हणजे काल सोमवार होता ना, तर मग जरा भेटली स्वस्त्यामध्ये मग आणल्या ते. तर मित्रांनो पहा, म्हणजे ही 4-5-6 कारले आल्या ते आपल्याला 20 रुपयाचे बरं का. तर मित्रांनो ह्या बा ही 4 इकडे घेतल्या ते, आणि 3 आहेत ना, ही नंतर मन लावून दिला नाही कसे कारल्याचे जात कसे कडू राहते मित्रांनो, त्यामुळं काय जास्त खाता येत नाही. पण मित्रांनो आज कारले असे बनवणार आहे आम्ही का ते नाही का कडू लागणारच नाही मित्रांनो. तर मित्रांनो ही आहे ना लय वेगळी पद्धत आहे. ही पद्धतीनं जर असे कारले बनवले ना मित्रांनो, तर कारले नाही का कडू लागणारच नाही मित्रांनो, गोड लागणार मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही ना व्हिडिओ पाहत राहा. तर मित्रांनो तर कारल्यांमधले नाही का बी आपण काढून घेतला आहे मित्रांनो हे बा. कारण हे बी आहे ना आपण वापरणारे परत, कारण हे बी आहे नाही का परत आपण लागवड करणार आहे ह्या बियाची, म्हणजे आपल्याला परत कारली पण खायला भेटतील नाही का. ह्या बियांमधलं जर चियार येईल जरी आलं ना, तर आपल्याला घरीच कारले खायला भेटतील, म्हणजे ते याला कारली येतीलच नाही का. आणि मित्रांनो हे ना ह्या कारल्यांमधलं अख्खा बी म्हणजे तो सगळं काढून नसतं हेच घेतलं. हे बा हे फक्त बाहेरचं घेतलं आहे, हे बा असं काढून घेतलं आहे. आणि हे वरचे आहेत नाही का मित्रांनो, हे फोड आहेत नाही का, हे फोड ना उडवून घेतलेत मित्रांनो, हे काढून घेतलं ते. ते हे पहा मित्रांनो हे बाहेर काढून टाकायचं. तुम्ही जर आमचा व्हिडिओ बघून जर ही कारल्याची भाजी बनवली ना, तर मित्रांनो ही भाजी ना कडू लागणारच नाही मित्रांनो, गोड लागणार आहे. तर मित्रांनो तुम्ही नाही का व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर मित्रांनो ह्या कारल्याच्या भाजी बनवायसाठी नाही का लिंबूची गरज लागणार आहे मित्रांनो. तर पहा मित्रांनो हे एक लिंबू घेतलं आहे, आणि मीठ लागणार आहे मित्रांनो. हे पहा मीठ घेतलं एवढं. आणि मित्रांनो त्या मिठामध्ये हळद 1-1.5 चमचा टाकून घेतली. आणि आता हे मिक्स करून हे कारल्यामध्ये भरायचे ना. तर पहा मित्रांनो आता आहे ना ते मीठ आणि हळद ह्या कारल्यामध्ये भरून ठेवायचे पहा, असे म्हणजे चोळून घ्यायचे काढलेले बा. पहा मित्रांनो प्रत्येक ह्या कारल्याच्या फोडीमध्ये नाही का मीठ आणि हळद मिक्स करायला भरून घ्यायचे. आणि ते लिंबू घेतले ना ते पण त्याच्यावरती पिळायचं आहे ना. तर आता हे भरून झालं. तर पहा मित्रांनो आता हे लिंबू आहे नाही का, लिंबू असं पिळून घ्यायचं नाही का कारल्याच्या ह्याच्यामध्ये, असं थोडं थोडं पिळून टाकायचं. म्हणजे प्रत्येक फोडीला हे थोडं थोडं एक लिंबामध्ये टाकायचं, जास्त काही लिंबा टाकायचे नाही. तर पहा असं लिंबाचा रस प्रत्येक ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा. तर मित्रांनो आता नाही का हळद मिठे नाही का या कारल्यांमध्ये भरून आणि ते लिंबाचा रसही पिळून झाला आहे. आता नाही का दुसरं मसाला तयार होतात ना, तोपर्यंत ना आपण थाटाने झाकून ठेवू, म्हणजे नाही का त्याच्यामधले ना कडूपणा निघून जातो आहे मित्रांनो. त्यामुळे नाही का ही आयडिया करायची. तर चला आता येले ना 5-6 मिनटं झाकून ठेवू, तोपर्यंत आपण ना दुसरा मसाला करू नाही का. तर पहा मित्रांनो इकडे नाही का चुलीवरती भात शिजत आहे. भाकरी गव्हाच्या करायच्यात का? चपात्या करायच्या. हां कारल्यांच्या भाजीबरोबर चपाती एकच नंबर करा. हां आणि मग आता ही भाजी नंतर घालायची चपात्याचा पीठ मळून घेते का आधी.
तर मित्रांनो हे नाही का कारली झाकून ठेवली होती आपण, ते बघू आता कसा झाला उचल बरं. तर पहा मित्रांनो त्या कारल्यांमधून ऑटोमॅटिक पाणी बाहेर चाललं आहे. पहा ते मीठ चोळल्यामुळं लिंबू. बरं पाणी निघालं का बघू दे आम्हाला करत. बरं हां बरं का पाणी निघत आहे का बरं का मला बघू. हां मित्रांनो पहा पाणी तयार झालं आहे त्याचं बरं का. थांब ना बघू दे. हां पहा मित्रांनो हे बघा असं पाणी गळत आहे. पहा मिठाचं पाणी झालं आहे हे बघा. हे बघा पाणी गळत आहे. पहा जास्त नाही पण थोडंसं पाणी तयार झालं. हे बघा ठेवले तेव्हा पाणी नव्हतं. पहा पाणी तयार झालं आहे पाहिजे मित्रांनो. हे बघा जास्त नाही पण एवढं पाणी तयार झालं आहे. म्हणजे मित्रांनो नाही का याच्यातला कडूपण नाही का मिठानं ते लिंबाचं आणि ते हळदीने ना सगळं काढून टाकलं आहे. तर आता काय करायचे. आता चाळणी ठेवायच्या धुवून. म्हणजे हे धुवून घ्यायचे का सर. तर पहा मित्रांनो आता ही एकदम चकाचक धुवून घ्यायची ना. म्हणजे मीठ डबल टाकायला लागलं आहे ना भाजीमध्ये. तर पहा मित्रांनो ते मीठ आणि हळद आहे नाही का ते डायरेक्ट साफ करून एकदम चकाचक करून घ्यायचे. भाजी शिजवायचं नाही हे चाळण याच्यामध्ये टाकलं आहे आणि ह्या टोपामध्ये नाही का पाणी मित्रांनो आणि आता आहे नाही का ह्या चाळणीमध्ये हे काढले शिजत टाकले. तर आता आहे ना झाकून ठेवल्यात म्हणजे पटकन शिजत. तर मित्रांनो आता आहे ना भाजी शिजत टाकून आहे नाही का 10-15 मिनटं झालंच असतील. तर चला मित्रांनो आता आहे ना भाजी उतरून ठेवू आणि मग चपात्या करून घ्यायच्यात तर भाजी वलल. पहा मित्रांनो चपाती कशी फुगत आहे. पहा आणि मित्रांनो चुलीवरचं जेवण आहे नाही का मित्रांनो खरंच चांगलं असतं. आमच्याकडे गॅस पण आहे पण आम्ही नाही का चुलीवरच बनवतो. तर मित्रांनो मगाशी नाही का आपण मिक्सरला बनवून घेतलं मसाला. ते पहा हे हिरव्या मिरच्या त्या बारीक करून आणलं आहे आणि शेंगदाणं पण बारीक करेले. 3 मिरचीने हळद गेले आणि इकडं पहा कांदा कापून तांबाटं कोथिंबीर आहे आणि कढीपत्ते आणि ह्या बाई इकडं ती भाजी शिजून गेली. तर पहा मित्रांनो ते सगळं मसाला मिक्स केलेलं होतं नाही का ते असं काढल्यामध्ये भरून घ्यायचं. तर पहा मित्रांनो इथं भरून ठेवलं ते. हे बा असं भरायचं सगळा मसाला याच्यात भरून घ्यायचा तो. हे बा तर मित्रांनो आता नाही का ही कारल्याची भाजी नाही का तवेच बनवायची. म्हणजे थोडा रस्सा ठेवायचा. आहे बा तेल टाकून घेतला. तर मित्रांनो आता नाही का हा कांदा नाही का असा परतून घ्यायचा असा लालसर होत आहे तो पण. आणि हे तांबटा टाकून दिले नाही का थोडेसे. कढीपत्ता टाकून घेतला बरं का मित्रांनो. आणि मित्रांनो आता पहा कांद्याचा कलर नाही का लालसर होतं चालाय. पहा असा कांदा ना लालसर होतोय ना म्हणजे मस्त मस्त तळून जातो नाही का कांदा. तर मित्रांनो आता नाही का ती भरलेली कारली नाही का मसाला भरेल कारली ती आता नाही का हे बा असे ठेवून घ्यायचे ते. चला तुम्हाला जरा जवळून दाखवतो कसे ठेवले ते. तर पहा मित्रांनो काय एक नंबर कारल्याची भाजी एकच नंबर. झाकून ठेवायची का जराशी
बराच टाईम झाला उचकून पहिना जाळ्या बसले. तर पहा मित्रांनो मस्त झाले बरं का. मस्त हां मस्त भाजी झाली. त्या राहिलेला मसाला ओतून घेतला नाही. तर पहा मित्रांनो त्या थोडासा उरला होता ना मसाला, त्या ओतून थोडासा पाणी ॲड केला आहे त्याच्यामध्ये नाही का. हे बा आणि आता नाही का भाजी शिजा एवढा रसा पाहिजेलच होता नाही का. पहा बरं आता मस्त वाटायला लागली बरं का. म्हणजे मला पाहूनच मस्त वाटत होते ही भाजी खाल्ल्याला. तर मग एकच नंबर लागणार आहे ना पप्या. चला जराशी शिजून देऊ नाही का. तुम्हाला रसाला आधार तर सुकीच करायची होती भाजी. सुकी चांगलं होते ना. तर मित्रांनो आता हे नाही का वाढायचं काम चालू आहे. तर मित्रांनो चला आता खाऊन पाहतो आणि कशी झाली भाजी नाही का ती तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो तुम्हाला नाही का आता मी नाही का भाजी खाऊन दाखवतो कशी झाली. फार काहीच कडू लागेल ना मला. फार मित्रांनो खरंच भाजी काहीच कडू नाही. तुम्ही म्हणशाल कडूही लागत असेल पण फसित असेल ना तर पहा आता एवढा काढला घेतला आहे बा आणि हेच खाऊन दाखवतो. फार काहीच कडू नाही एकदम गोड झाले. तर मित्रांनो तुम्ही काय करा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशीच बनवा हीच पद्धत करा. भाजी नाही का डायरेक्ट गोड बनणार कडू होतच नाही. मित्रांनो ही भाजी नाही का पीठ ज्याला आहे नाही का त्याच्या लय फायदेशीर आहे. तर मित्रांनो अशी बनवा कडू लागणार नाही. पित्ताचा आजार पण गायब होत आहे. चला मग मित्रांनो आता नाही का हा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा. चॅनलला जर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला नाही का असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. चला मित्रांनो आता नाही का घेतो जेवण. जय हिंद जय महाराष्ट्र.